Hi students, myself, your chemistry teacher VB Suryamshi sir. I welcome all my dear students in the YouTube videos of the topic chemical kinetics. Now today we will start the next point from chemical kinetics. Now chemical kinetics मध्ये पुढचा जो पार्ट आहे that is the order of reaction. Order of रिएक्शन. रिएक्शनची ऑर्डर म्हणजे काय हे आपल्याला इथे समजून घ्यायचंय. याच्यावरती नीटला आणि जेई साठी प्रश्न विचारले जातात. बघा मुलांनो, ही जी ऑर्डर आहे काय आहे? सो फर्स्ट ऑर्डर इज द experimental concept. Experimental concept means ही theoretical नहीं है. It does not depend upon the chemical reaction. Does not depend on the chemical reaction equation. इक्वेशन वरती ती डिपेंड नाहीये. नाउ ही जी ऑर्डर आहे, ऑर्डर इज डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ, लक्षात ठेवा, ऑन द बेसिस ऑफ रेट लॉ इक्वेशन. सगळ्यात महत्वाचं आहे हे. आपण रिएक्शनची ऑर्डर ठरवायची आहे ना, तर ती आपण रिएक्शन वरून नाही ठरवू शकणार. त्याच्या केमिकल रिएक्शनच्या इक्वेशन वरून नाही ठरवता येणार. मग ती कशी डिटरमाइन केली जाते? ऑन द बेसिस ऑफ रेट लॉ इक्वेशन ऑफ दॅट रिएक्शन. मग आपल्याला माहिती आहे रिएक्शनचा रेट लॉ कसा ठरवला जातो? एक्सपेरिमेंटल वरून. एक्सपेरिमेंट केले जातात. रेट लॉ काय सांगतो? रिएक्शनचा रेट कोणाच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड आहे. मग कोणाच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला काय एक्सपेरिमेंट करावे लागतात. म्हणून ऑर्डर ऑफ रिएक्शन इज द एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट. Order does not depends upon the chemical reaction equation. Order is determined on the basis of rate law equation and rate law equation is given to us. आपण मनाने रेट लॉ घेत नाही, आपल्याला तो दिला जातो किंवा आपण एक्सपेरिमेंट वरून ठरवतो. ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पल लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल. लेट अस कन्सिडर द रिएक्शन A plus BB, it gives CC plus DD. Now capital A and B are the reactants, whereas small a and b are the stoichiometric coefficient. If the rate law for this reaction is, आपण असा घेतलेला आहे R इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A टू द पॉवर X अँड B टू द पॉवर Y. माहिती आहे आपल्याला रेट लॉ कसा आला. A इज नॉट इक्वल्स टू X अँड B इज नॉट इक्वल्स टू Y अँड X अँड Y आर द पॉवर्स ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टर्म इन द रेट लॉ. We can say X and Y are the exponent of the concentration term in the rate law. So, what is order? Order म्हणजे काय? So, order म्हणजे काय? तर आपल्याला असं सांगता येईल A साठी या रिएक्शनची ऑर्डर काय? X. So, I can write first the reaction is xth order
बरोबर आहे. इन ए साठी रिएक्शनचा ऑर्डर काय झाला, एक्स. मग आपण असं लिहूयात, द ऑर्डर ऑफ द रिएक्शन इज, बघा, वाईथ ऑर्डर इन कोणासाठी, बी. आणि आपण थर्ड असं लिहू शकतो, दॅट इज ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इज काय बेटा, यस, एक्स प्लस वाय. मग आता हे लिहिलं मी. मग याच्यावरून तुम्हाला कळलं पाहिजे की रिएक्शनची ऑर्डर आपल्याला सेपरेट रिएक्टंटच्या रिस्पेक्ट मध्ये कॅल्क्युलेट करता येते आणि ओव्हरऑल रिएक्शनची पण ऑर्डर आपल्याला कॅल्क्युलेट केली जाते. याचा अर्थ काय, रेट लॉ मध्ये जे एक्सपोनंट असतात ते एक्सपोनंट म्हणजे त्याची ऑर्डर. म्हणजे ए साठी रिएक्शनची ऑर्डर काय असणार, एक्स. बी साठी रिएक्शनची ऑर्डर काय असणार, वाय. पण ओव्हरऑल रिएक्शनची ऑर्डर काय असेल, याचा एक्सपोनंट आणि याचा एक्सपोनंट यांची काय केली आपण, बेरीज. सो मग आपल्याला डेफिनेशन सांगता आली पाहिजे. सो व्हॉट इज ऑर्डर ऑफ रिएक्शन. सो डेफिनेशन्स बघता येतील आपल्याला. मग काय सांगता येईल, ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू द रिएक्टंट. मी शॉर्ट मध्ये लिहितोय. सो ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू द रिएक्टंट is the power, or you can say exponent of that reactant in the rate law equation. चला बघा डेफिनेशन. काय डेफिनेशन आहे मग. सो डेफिनेशन आहे, ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट सेपरेटली काय, इज द पॉवर और एक्सपोनंट ऑफ दॅट रिएक्टंट इन द रेट लॉ इक्वेशन. रेट लॉ इक्वेशन मध्ये रिएक्टंटचा जो पॉवर असतो तो पॉवर म्हणजे त्या रिएक्टंट साठी त्याची ऑर्डर होय. जसं की ए साठी ही रिएक्शन एक्स ऑर्डर आहे, बी साठी या रिएक्शनची ऑर्डर वाय आहे. मग आता ओव्हरऑल ऑर्डर कशाला म्हणायचं. सो नेक्स्ट डेफिनेशन आहे, ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. ओव्हरऑल म्हणजे टोटल, एकूण ऑर्डर काय झाली. सो ओव्हरऑल ऑर्डर आपल्याला सांगता येईल, ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इज द काय बेटा, सम ऑफ एक्सपोनंट और पावर्स of the concentration of reactants raised in the, yes, काय असेल, रेट लॉ इक्वेशन. किती सोपं आहे बघा. ही डेफिनेशन बोर्ड मध्ये विचारली जाते. सो अगेन आय विल रिवाइज. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इज द सम ऑफ एक्सपोनंट्स और पावर्स ऑफ कोणाचे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स रेज्ड in the rate law equation. मग हे एक्झाम्पल वरनं पण आपल्याला समजलं असेल आणि त्याच्या डेफिनेशन्स पण समजल्या असतील. काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये नसणार आहे. बघा आणखीन एकदा सांगतो. ऑर्डर ऑफ रिएक्शन टोटली एक्सपेरिमेंटल आहे. ही रिएक्शनच्या इक्वेशन वरती डिपेंड नाही, ही रेट लॉ वरून डिटरमाइन केला जातो. म्हणजे रिएक्शन वेगळी असणार आहे
आणि त्या रिएक्शन साठीचा रेट लॉ वेगळा आहे. मग या रेट लॉ मध्ये कॉन्सन्ट्रेशनची टर्मचा जो एक्सपोनंट आहे, जो पॉवर आहे, त्याला आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. मग त्या रिएक्टंट साठी त्या रिएक्शनची ऑर्डर म्हणजे त्याचा पॉवर, आणि ओव्हरऑल ऑर्डर म्हटलं की या दोन्ही एक्सपोनंटची आपल्याला काय करायची आहे, बेरीज. कळतं सगळ्यांना? मग याच्यामध्ये आपल्याला 2-3 पॉइंट्स इथं लक्षात ठेवावे लागतील. सो मी हे रफ करतोय, एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय. काय एक्झाम्पल्स आपण बघूयात. चला पहिलं एक्झाम्पल आपण घेऊयात. 2H2O2 gas is converted into 2H2O gas plus O2 gas. Now this is the given chemical reaction. This is the molecular reaction. Now in that reaction, stoichiometric coefficients are 2, 2, here 1. But the rate law is, याचा रेट लॉ दिला आपल्याला, हा गिवन असतो, हा दिलेला असतो, हा आपण कॅल्क्युलेट करत नाही. हा रेट लॉ आहे R इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2. मग आता H2O2 चा पॉवर काहीच नाहीये, म्हणजे किती असतो, 1. मग आपण लिहू शकतो द, है ना, द रिएक्शन इज, कशा असेल बेटा, फर्स्ट ऑर्डर. बरोबर आहे, फर्स्ट ऑर्डर इन कोणामध्ये, H2O2. आणि ओव्हरऑल ऑर्डर पण काय असेल याचा, एकच. अँड वी कॅन से ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इज अगेन फर्स्ट. कशा आहे बेटा, ऑर्डर फर्स्ट आहे. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. आता दुसरे एक एक्झाम्पल आपण बघूयात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक रिएक्शन दिली, N2 गॅस प्लस 3H2 गॅस, इट गिव्स 2NH3 गॅस. माझं वाक्य नीट आहे का? हे आपण एक्झाम्पल घेतोय, कन्सिडर केलेलं आहे. हे प्रत्यक्षात तुम्ही तसं कन्सिडर करू नका. सपोज इफ रेट लॉ इज गिवन, इफ रेट लॉ इज, असा दिला रेट लॉ, R इज इक्वल्स टू K. हे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. R इज इक्वल्स टू K. मग आता याचा ऑर्डर काय लिहिणार, म्हणजे रेट लॉ मध्ये कुठलाही रिएक्टंट आला नाही, म्हणजे रेट लॉ मध्ये N2 पण नाही आणि H2 पण नाहीये ना. याचा अर्थ या रिएक्शनचा रेट यांच्या कॉन्सन्ट्रेशन वर डिपेंड नाहीये. हा K असतो, म्हणजेच याला मी असं लिहू शकतो, R इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 चा काय होणार आहे, 0, आणि H2 चा पण पॉवर काय, 0. वी नो दॅट एक्सपोनंट 0 असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते, 1. H2 चा एक्सपोनंट 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1. म्हणून आपण म्हणू शकतो दिस रिएक्शन, मी लिहित नाही आता, बघा, द रिएक्शन इज 0 ऑर्डर इन कोणासाठी, N2 साठी रिएक्शनचा ऑर्डर 0, H2 साठी रिएक्शनचा ऑर्डर 0, आणि ओव्हरऑल ऑर्डर सुद्धा किती झाली, 0. मीन्स लक्षात ठेवा, फॉर सच अ रिएक्शन फॉर विच rate of reaction is equals to rate constant, then it is 100% noted that order of that reaction is 0 and order with respect to any reactant is also 0. इथं विद्यार्थी चुकतात. ऑर्डर काय, ऑर्डर कशावरून काढली जाते, रेट लॉ वरून. मग रेट लॉ मध्ये तर कॉन्सन्ट्रेशनची टर्मच नाहीये, मग त्याचा एक्सपोनंट पण दिसत नाहीये, ती टर्म नाहीये, म्हणजे त्याचा एक्सपोनंट काय असतो बेटा, 0. हेही आपल्याला इथे समजलं पाहिजे. आता आणखीन एक्झाम्पल्स बघूयात आपण. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघा.
For example, third example, let us consider H2 gas plus I2 gas. It gives 2HI. ओके, 2HI गॅस. मग आता याचा रेट लॉ दिला आपल्याला. रेट लॉ इज, याचा रेट लॉ दिला, R इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2. रेट लॉ दिला, त्याच्यात बदल नाही करायचा. रेट लॉ मध्ये कॉन्सन्ट्रेशन बघा, कोणाचा H2 चा आहे, I2 चा आहे. H2 चा पॉवर किती आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. H2 चा पॉवर I2 चा किती आहे, 1 आहे. मग याच्यावरून मी लिहिला फर्स्ट काय, सो द रिएक्शन इज 1 आहे. फर्स्ट ऑर्डर इन कोणासाठी, विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट ए, सॉरी विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट कोण, H2. मग आपल्याला दुसरा विथ रिस्पेक्ट टू काढता येईल काय, द रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन कोणासाठी बेटा, I2 साठी ही रिएक्शन फर्स्ट ऑर्डर आहे. आणि थर्ड आपल्याला काढता येईल ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. किती झाली रे, मग सम करायचं आहे. एक्सपोनंटची सम 1 + 1 म्हणजे किती आली, 2 आली. म्हणजे ऑर्डर काय झाली याची, सेकंड ऑर्डर हे आपल्याला समजली पाहिजे. बघा आणखीन एक एक्झाम्पल आपण घेतलंय. या दिलेल्या रेट लॉ इक्वेशनला पाहायचं, कॉन्सन्ट्रेशनचे एक्सपोनंट किंवा पॉवर्स पाहायचे. मग ऑर्डर 2 प्रकारचे असते, विथ रिस्पेक्ट टू दॅट रिएक्टंट अँड ओव्हरऑल ऑर्डर. मग आपण विथ रिस्पेक्ट टू दॅट रिएक्टंट पण ऑर्डर काढली आणि ओव्हरऑल पण काढली. ओव्हरऑल मध्ये सम करायचंय म्हणजे याचा 1 की झाला 2 लाच काय म्हणलं आपण, सेकंड ऑर्डर. नाउ जनरली द मॉलिक्युलर रिएक्शन वी स्टडी इन केमिकल कायनेटिक्स, दे may be zero order, they may be first order, they may be second order, but third order reactions are rare म्हणजे खूप कमी आहेत. हे आपल्याला इथे कळलं पाहिजे. जनरली फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर रिएक्शन असतात. ना आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात आपण, म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल. बघा ऑर्डरचं आणखीन एक एक्झाम्पल बघूयात आपण. ते एक्झाम्पल आहे acetaldehyde CH3CHO gas that converts into CH4 gas plus O2 gas. This is the molecular decomposition of acetaldehyde and the rate of this reaction is given. या रिएक्शनचा रेट दिला बेटा आपल्याला. याचा रेट असा दिलाय, R is equals to K into concentration of acetaldehyde to the power 3/4. फ्रॅक्शन मध्ये दिलाय म्हणजे तो फ्रॅक्शन मध्ये सुद्धा असतो. सो रेट लॉ वरून आपल्याला लिहायचं आहे. आपल्याला लिहिता येईल द रिएक्शन इज 3/4 ऑर्डर. बरोबर आहे, 3/4 ऑर्डर इन कोणासाठी, ऍसिटाल्डिहाइड. आता एकच रिएक्टंट आहे आणि याचा ओव्हरऑल ऑर्डर सुद्धा काय येईल, मग ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन सुद्धा किती येणार आहे याचा, 3/4. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. मग आता या पूर्ण ऑर्डर मध्ये आपण कोणते पॉइंट्स नोट डाऊन करायचे बघा. फर्स्ट पॉइंट, ऑर्डर बघा, ऑर्डर मे बी 0. ऑर्डर कशी असू शकते, 0 असू शकते. सेकंड पॉइंट, ऑर्डर मे बी इन फ्रॅक्शन मध्ये सुद्धा असू शकते. फ्रॅक्शनचा अर्थ कळतोय पूर्ण, 1/2, 3/4 अशी ही ऑर्डर असू शकते.
ऑर्डर ऑलवेज पॉझिटिव्ह असते हे आपल्याला इथे कळलं पाहिजे. सो हा झाला आपला ऑर्डर ऑफ रिएक्शनचा पार्ट. बघा एकदा रिवाइज करा. ऑर्डर म्हणजे काय? ऑर्डर म्हणजे काही नसून रेट लॉ इक्वेशन मध्ये रिएक्टंटचे जे एक्सपोनंट आहेत ते एक्सपोनंट म्हणजे त्या रिएक्टंट साठी त्याची ऑर्डर, आणि ओव्हरऑल ऑर्डर म्हणजे त्या एक्सपोनंटची किंवा पॉवरची काय असणार आहे? बेरीज, सम असणार आहे. हे आपल्याला इथे कळलं पाहिजे. ठीक आहे, काय डाऊट नाहीये तुम्हाला? बघा एकदा रिवाइज करून. चला आता ऑर्डरचे न्यूमेरिकल्स आपण बघूयात. ऑर्डरचे काय बघूयात? न्यूमेरिकल्स. मग 2 मार्कासाठी 3 मार्कासाठी आपल्याला हे न्यूमेरिकल्स विचारले जातात. मी न्यूमेरिकल्स फळ्यावरती लिहितोय कारण आपल्याला ते समजले पाहिजे. ऑर्डर ऑफ रिएक्शनचे न्यूमेरिकल्स. नेक्स्ट पॉइंट आहे न्यूमेरिकल्स. चला फर्स्ट न्यूमेरिकल आपण बघूयात. फर्स्ट न्यूमेरिकल, फॉर द रिएक्शन दिलेलं आहे त्यांनी. रिएक्शन 2NO गॅस प्लस 2H2 गॅस इट गिव्स N2 gas plus 2H2O gas. 2H2O gas. The rate law is याचा रेट लॉ त्यांनी दिलेला आहे. R is equals to K into NO चा स्क्वेअर into concentration of H2. Full stop. What is the order? चला, what is the order with respect to each reactant and overall order. हा आता सिंपल 2 मार्कासाठीचा प्रश्न इथं आहे. ओके, मग आता हा न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. अतिशय सोपा. बघा रिएक्शन काय दिलेली आहे? 2NO प्लस मी लिहितोय. सो सोल्युशन बघा, गिवन रिएक्शन 2NO गॅस प्लस 2H2 गॅस इट गिव्स N2 गॅस प्लस 2H2O गॅस. आणि याचा गिवन रेट लॉ काय दिला बघूयात. गिवन रेट लॉ. व्हॉट इज गिवन रेट लॉ? R इज इक्वल्स टू K इंटू NO चा स्क्वेअर इंटू H2. आता बरेच मुलं चुका काय करतात? ऑर्डर विचारलं की त्याचा स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट लिहितात. समजा तो एखाद्या वेळेस सेम पण असेल पण हायड्रोजन साठी तो नाहीये. आपल्याला ऑर्डर विचारले म्हटलं की आपलं कॉन्सन्ट्रेशन रेट लॉ कडे गेलं पाहिजे. सो मग याचा आन्सर आपल्याला लिहिता आला पाहिजे प्रत्येक रिएक्टंट साठी. सो फर्स्ट द रिएक्शन इज, मी लिहिता येईल आपल्याला, रिएक्शन इज. बघा NO साठी कोणती ऑर्डर आली याची? सेकंड ऑर्डर है ना. फॉर कोणासाठी रे? NO. किंवा दुसरं आपल्याला H2 साठी ऑर्डर किती आहे? बघा H2 चा पॉवर किती आहे? 1. म्हणून आपण म्हणूया द रिएक्शन इज कशी आली? फर्स्ट ऑर्डर. बरोबर आहे, फर्स्ट ऑर्डर फॉर कोणासाठी? H2 साठी. आणि त्यांनी तिसरं विचारलंय ओव्हरऑल ऑर्डर. सो थर्ड ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. ओव्हरऑल ऑर्डर म्हणजे काय? सम आहे. दॅट इज इक्वल्स टू, बघा याचा पॉवर किती आहे? 2 प्लस 1 किती झाला? 3. म्हणून आपण म्हणूयात ओव्हरऑल ऑर्डर ऑफ दिस रिएक्शन इज काय असेल? थर्ड ऑर्डर.
हा न्यूमेरिकल 2 मार्कासाठी विचारला जातो. हे आपण इथं लक्षात ठेवायचं आहे. मग आता हे 2 मार्क्स कसे डिवाइड केले जातात बघा. 2 मार्क्स तुम्ही NO साठी ऑर्डर व्यवस्थित लिहिली करेक्ट हाफ मार्क, H2 साठी लिहिला हाफ मार्क आणि ओव्हरऑल ऑर्डर म्हणजे दोघांची सम केली तर त्याला 1 मार्क. असे एक्झाम मध्ये आपल्याला किती मार्क दिले जातील? 2 मार्क. अतिशय सोपं. हा टॉपिक एवढा सोपा आहे की याचे मार्क आपल्याला आउट ऑफ मिळतात. म्हणून माझा केमिकल कायनेटिक्स या टॉपिकचा पार्ट फर्स्ट पासून जे काय कंटिन्युअस पार्ट आहेत ते एकही मिस न करता व्यवस्थित पाहिला, ऑब्झर्व केला, समजून घेतला तर तुम्हाला याचे मार्क आपल्याला आउट ऑफ मिळे जातात. ठीक आहे. मग पुढचा न्यूमेरिकल आपण बघूयात. तोपर्यंत तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा न्यूमेरिकल